गावचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण गंग्या तू ना आली ना फाकड्या तुला का ना फरफटतच आणणार आहे हा गावानी बी मला साथ दिली नाही गंग्या आणायला गावाकडे बी बघतो नाही ठोठा बोंबलून गाव गोळा करा ना तर तिथनं पुढं सांगतो मी सगळ्यांनाच लका गंगेचं ऑपरेशन माझ्या पडावं म्हणून मी तिथनं जाता जाता पहिल्यांदा गावातले कपडे चोरली त्या साहेबाची हा की मी तुझ्या पुढं असं टाईट मध्ये दिसल पण सासऱ्याने सुद्धा राव मला हाणलं सासूने बी हाणलं आणि गागीने लाता घातल्या त्या दाखवतो तिला बी कस काय नाही ती नाही तिला फरफटत आणा तर तिथनं पुढं हा आणि अख्या गावाला बी मी फिरवणार आहे घरा 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 गावाला राजाने वाजवणार बाजी आहे अरे काय एवढं बिड झालं काय सांगताय मला सोन्याला का माझ्या काय चोऱ्या लावले का माझा काय संबंध सोन्याला चोऱ्या करायला लावायचा तुझी बाय कोणासाठी लावली होती त्याला माझ्या 5,000 मागायला सरपंच हा सकाळ सकाळ गेलो तुम्ही सकाळ सकाळ नाही टोळ्यातच पाडीन तुला टोळ्यात पाडीन हा मी का आता बांगड्या भरला तो मी टोळ्यात पाडीन ती गावाना मारला त्याला मारणार त्याला ध्यानात घे कोण गाव नाही सोन्या सुन्या हा आवाज खाली आवाज नाही चफरच पाडील आवाज खाली तुला बघा जायला सरपंच मरीन हा सोन्याला काय बोलायचं नाही का चला आपण बघू सोन्याकडे जाऊ त्याला माझा सोडला घरी चोऱ्या करा चोरच करणार नाही चोरच करणार नाही इथं त्याला का आले होतं सरपंच समोर समोर जाऊन बोलायचं असं बोलायचं ना माझ्या मित्राला तुझा मित्र लय कोणाचा मित्र आहे तुझा हायच माझा काळीज काळीज हे बघ हात काय झाला अंगठ्या हातातल्या ही काय ही काय 4 बोट आठवते अंगठू कुठे याच्यातली पहिल्यापासून 3च घालताय तुम्ही तुला बद्या माती तुझा तळ येणार नाही तू अजिबात लाबाड ठीक आहे होते मला धावतो का तुला धावतो कस काय काय मोगलाय नाही लागून गेली तू सरपंच तू तू काय तू सरपंच सरपंच का तरी सोन्याला बी असाल मारलाय तुम्हाला कडे मी एका टोळ्यातच खलास करीन मला सोना बेगा होते त्याला कसं काय सरपंच कसं आहे ते बघ सरपंच दिवस माझा सरपंच दिवस माझा पैलवान आहे पैलवान गेला मरदा आपण मरदा सोन्याकडे जातो नाही सरपंचाला खलास करा ना तर तिथनं पुढं शोका तुला सांगतोय मार नको ना बुकेच देईल बघ तुला बायको एक सकाळ संध्याकाळ उठता बसता मला मारती अरे थांब गेला का मी बघ राग आणि बघू नको तुला सांगतोय मला बी राग येतो हा काय काय का सोडताय बोकड हे बघ ते एक तर 10 सुटणार अर्धा झालं ते मी की सगळे खेळतोय मी पण का सोडताय अगं चोर नेतोय बघ हा का भाकाला बघायची हो हो टाकलंय खायला मी आणून टाकलंय खायला पिऊन येऊन दिसत नाही तुम्हाला त्याला खायला टाकलेलं तुला पिलं मग तू का पैसे दिला का मला प्यायला लगेच मी नाही पैसे दिले पण पिऊन आलाय की बघ मी नुसतं असा गावात गेलो तरी मला असं कुणी पैसे देतं माहिती आहे तुला माझा धबधबा आहे देतोय अजिबात सोडायचं नाही बोकड माझ्या बापाने दिलेले बोकड नेणार आहे तुला आता संपूर्ण ती बघ तू
तुझ्या आई बापान दिलं म्हणजे काय तुला शाने झाली का? अजिबात माझ्या आई बापाचं नाव काढायचं, माझ्याच आई बापाने दिलं तर मी करायचं नाही अजिबात. हा, सांगते मग. एवढा सगळा आहे ती बिल का त्या सरपंचाने दिलेला आहे, ती जर फाटला ना दुसऱ्याने मला दिलेलं बी- काय? हा. हा, स्वतः तर नाही घेतलं. तुला सांगतोय मी बोका नेणार आहे, तुला आधी सांगतोय तुझ्या पाया पडतो नेऊ दे की तसं परत माघारी आण. नाही 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 नाही. आणि कोणी दिलाय? सरपंचाने दिलाय, माझ्या आईने घेतलाय, बापाने. बाईने दिलेला आहे का? मग? माझा कुठे गेला सरपंचाने दिलेला आहे? हा, दिला फेकून तिकडे तो. बघ तुला आता सांगतो या मी जेवाय सुद्धा तुझी आई नाही मला आज करा हा, पैसे कमवून आणा. तुम्हाला जेव्हा तिथं अजिबात शर्ट लावायचं नाही. चला. बघ 15 मिनिटात माझ्या राहतो बोकाड काय नाही 5 मिनिटं सुद्धा नाही देणार. हा. मी इथं बसून राहीन दिवसभर. हा, मी आणलंय आता खायला. तुला वागण्यात तुला धावतोच. तुम्हाला सांगती बघ. मला तिकडे खापा. मला बी काम धंदा करून देत नाही तर काय नाही ती. हा, मी आणलंय ना खायला जनावरांना. शर्ट करता बघायची नाही काय नाही. गण्या बोल की भाऊ. तब्येत लईच बनवली रे तुझी, तब्येत कोल्हापूरला होतो लय दिवस अरे. त्यामुळे हाडकं बाहेर यायला लागले ती. मग काय आता कोल्हापूरला त्याला म्हणलं. कसं ते जेव्हा बघेल तेव्हा त्या दुकानातच दिसतोय कटणी करत आणि कोल्हापूरला होतो. काय बसावं लागतंय दुकानात, उभं राहावं लागतं भाऊ. अरे काय रानातला का बाया कामाला सुद्धा भेटते नाही ते ना, गावातल्या बाया समजा कागद ग बस बाबा, बायांचा लय रुबाब झालाय आता. काय सांगायचं तुला. ज्या बाय बघेल तिच्या हातात कागदच आहे ती. हो, आता 1500 भेटते ते. नवरा महागू बायको पुढं काय हो. विषय ती 1500 म्हणजे लाडकी बहीण. म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण हो हो, त्याचं चालू पैसे. होतात काय पैसे लगे? मग काय तू भरला का नाही फॉर्म? नाही बा मला बी भरा वाटतोय घे की वहिनीचं भरून फॉर्म मग. नाही ना घेतो पण होय हं? मुख्यमंत्र्यांनी भावांसाठी बी काहीतरी केलं पाहिजे का नाही रे? मग काय नुसतं बहिणींसाठी चाललंय सरकारचं. आपल्याला का निदान वरचा खर्च तरी निघला पाहिजे. तेवढं आहे तर आता तुमचं एक लगीन झालंय, आमचं अजून काय नाही ना तसं. आणि आमचं झाले पण आमचं आधार कार्डात बायकोचं नाव नाही आणि माझ्या असं आहे. गरज आहे. मग काय नाही घे की करून ती ऑनलाईन. सुन्या सकाळ सकाळ आला पियाताडा. यार काय रे? योजना बस पडची ना चालू खाली. झाली काय सुन्या तुझी? काय योजना चालू झाली काय? कसली योजना? आता लाडकी बहीण 50 रुपये दे गण्या. घालतोय पियाताड्या. कुठं केस लगेच चाप असतोय. हे 50 रुपये काय करतोय? पैसे द्या का नाही तुला पैसे का? नाही बाबा. बरं ऐका की मी सरळ चाललोय सरपंचाकडे. हा, आता तुम्ही इथं काय टोकारवणी बसलाय? बसलोय सावलीला निवांत आता. काय काय तुम्हाला एक काम लावतो, चला माझं सांगा. चांगलं काम आहे का तुझं? नाही तर तू लावशील कायमच काम काहीतरी. लोक बघा, एक तर आताच बायकोनं मला हाणून घराच्या बाहेर काढले या. कर आ, तू रगली रुबा चोदू नको माझ्यावर. काहीतरी केलं असेल त्याच्यामुळे बायकोनी हाकाला तिथनं. अरे का ऐकू का नो बोक काढला का घेऊन मी चारा घेऊन जातो म्हणलेला का तरी बायकोला विश्वास आहे ना पट्ट्यावर. विश्वास नाही. बोकर चढाय नीन बारामतीच्या बाजारात. बाजाराव नाही काय लय चाबरा लागा सोन्या तू. अरे किरकोळ अडचण नाही लागा मला, म्हणून मी म्हणलं होतं एप्रिलला बोलावलं होतं वड्यात तिथं, माहित आहे का? किरकोळ हे जे आणतं काय माहितीये का? हाणला नाही उचलून आपटला पाहिजे. कोण लोक गुच्ची घातली असते पोटात माझ्या, मी पळालो मग बरं झालो. नाही तर बरकडीच मोडली असते का धक्क्यात बायकोने. बरं ऐका की चला जाऊ सरपंचाकडे. तुम्हाला बी लय नाही 50 रुपये देणार, पण सरपंचाकडे काहीतरी तू पैसे काम द्यायचे लावशील ते बरं मला. का. उगाच तू सरपणाकडे न्यायचा ना 50 काय नाही रे उगाच. बाबा 50 मध्ये नाही होणार होय. 50 आम्ही काय इथं फुगावाला होय. आला का बिळ चारतो गेला का तुम्हाला का? 100 देतो का? मग मला तुम्हाला बिळ सांगावं लागेल. 100 देतो पण. बरं सांगतो. काय खातो त्या बुसकाडाला. सांगतो तुला बे सांगतो. ह्याला नको घ्यायला, ही नको, ही डोक्यात तर खाते नाही असून दे गाण्याला पण असून दे चल. चल पण ध्यान ठेवा टकला सरपंच आहे ते. आणायचं का त्याला? हा. राणीचा दरवाजा तर उघडा दिसतो. अगो बाया, गंगे कुठे पशार झाली? मला आज देते म्हणली होती 1000 रुपये घेतलेलं माझं. काय खरं नाही. थांब राणीलाच आवाज देते. राणी, ए राणी, हाय का नाही? काय हो मॅडम? अग गंगे कुठे गेली या? गेली की माहेराला? माहेराला गेली बाई. कशाच मी त्या दिवशी 1000 रुपये दिलत तिला बिशी भरायला, मला म्हणली आज देते. आणि कुठे गेली काय माहिती ती. 2-4 दिवस झाले गेली माहेराला. भांडणं झाले ते काय त्यांचं तर नेहमीच असतंय भांडणाचं. बरं ऐक की, तुला माहिती आहे का ते काय हो? नाही ती नाही बाई, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना निघाली. हा, त्याचं काय? त्याचं 1500 रुपये भेटतात. फॉर्म भरायचा आहे त्याचा. होय काय? काय जास्त लागतात का कागदपत्र? काय नाही लय नाही काय. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँकेचं पासबुक लागतंय. आहे ना तुझ्याकडे तेवढं तरी? पासबुक नाही पण बघू आता घेईन काढून मी.
लवकर घ्यायचं तेवढं 1,500 रुपये कोण देत आहे आपल्याला? बर बर काढून घेईन. पण मॅडम एक बोलायचं होतं, मी बोलून म्हणलं पण ते राहूनच गेले. यायची होती तुमच्याकडे पण हे कामाने काय सुचलं नाही. काय ग? अहो जरा आमच्या ह्यांना सांगा की लय दारू पेते ते अहो दोघं बी. तुमचाही? अरे देवा, ती राजा आणि तुझा नवरा सांगण्याच्या लायकीची आहे ती का? काय करायचं मॅडम, पण आता तुम्ही हाय तर मिटवणार म्हणून म्हणलं मॅडम कडे येणारच होती मी, पण बरं झालं तुम्ही आलाय त्या गंगेच्या निमित्ताने तरी. अगं त्यांना सुधरवायचा किती प्रयत्न केला, त्यांनी कसली सुधरत नाही ती. त्यांना नाही सांगितलेलं बरं बाय मला दुसरं लय काम धंदा आहे. काय अहो सकाळी जर मी नसतं बघितलं तर माझं बोकाड गेलं असतं. त्या आईने मला शिर्डी दिली तेव्हा तिला ती बोकाड झालं, ती बोकाडच चालवलं होतं नवऱ्याने. काय सांगायचं. तुझा नवरा आहे का नाही नुसता उचापात्या करतो, ह्याच्या पलीकडे तुझ्या नवऱ्याला काही येत नाही. त्याच्या ऐवजी आहे का नाही की तुमचा फॉर्म भरते मी, तुम्हाला तरी 1,500 रुपये चालू होत्याला, पण त्यांचं काय सांगू नको गडे आम्हाला. बरं जाऊ दे, माझा फॉर्म भरलेला त्यांना काय सांगू नका पेताड्यांना आमच्या. नाही ना त्याला नाही तर ती काय आमच्या मागच लागतील मग परत. नाही ना काय ना कागदपत्र घेऊन येतो मी येते गपचूप येईन मी, ह्यांना बघून कुठं हाय घरी नाही. काय गंगेचा फोन बिन आलता का? नाही बाबा गंगेचा फोन नाही काय नाही. त्या दिवशी 4 दिवस झालं, त्या दिवशी भाऊजी होतं इथं, ती बी गेलं आता. बरं बरं चालतंय, ये फोन ही घेऊ ना. हो हो मी येतेच. तुम्ही हाय ना ऑफिस मध्ये? हाय हाय. हा लागला गाड्या दरवाजा कुलप लागलं व्यवस्थित. गावातले पेतडे ऐकले तरी कुत्री बित्री पळले ते का हा ठेवले त्यात व्यवस्थित आहे, काय अडचण नाही काय नाही. निवांत जायचं घरी आपलं जेवायचं टपरून, परत येऊन आपलं शिडमेट झोपायचं, निवांत राहायचं. गावातल्या उन्ही घ्यायच्या नादी लागत नाही पेतड्यांच्या मोकात. त्यांनी माझा डोक्याचा गोविंदा केलाय, पाक वाटोळ केलं त्यांनी मग पेतड्यांनी, त्यांच्या नादीच लागत नाही अजिबात. काय सांगते ते आपलं खुदाचं व्यवस्थित राहायचं. अजो सरपंच. काय हो सरपंच, अशी कडे काय आलाय तुम्ही? अहो तुम्हाला हुडकतो राव, सकाळी जरी हुडकलं. कुठे गेलता तुम्ही? इकडे काय करताय? आता मी सकाळी मी राहण्यात आली, मी आपलं कोकराला खाय बी ठेवलं, पेन बिन ठेवलं, आता घरी चाललो जेवायला. गडी नाही का तुम्हीच आता काम करताय? गडी गेलाय वाज बाहेर, त्यांचं काय कोणाचं पाहुण्याचं लगीन आहे, गेले लागणार तिकडे. होय. हा मग आता आपल्या बघावं लागतंय का आता घरचं का लोकांची जेव्हा सोडून जमतंय का? गावातले आहेत की तर कामाला, तुम्ही त्यांना ठेव. गावातल्या ज्या नादी लागायचं नाही. बायकोनं सांगितलंय आपलं घर आणि रान निवांत राहायचं. टिंगुळ कसं झालं सरपंच? आता काय तुला सांगू रुपये गाण्याला का रात्री बायको गेले कुत्र्याला हाणायला, बरं कुत्रा हुकला बसलं माझ्या टाकलात. कुत्र हुकलं मोठं कुत्र गावलं काय? आता काय तुला सांगू बघा सुजलं निबरोक. अहो तुम्हाला हाणलं असेल बायकोने. तुम्ही काय बी समजा, तर कुत्र्याला हाणलं का तिने मलाच हाणलं ते तिलाच माहिती आता. तुम्हाला सरपंचाला टाकलं. फोडा. हा बाकीचं काय? सरपंच हा तुम्ही ना तुम्ही असं रानात वाटतात का चांगले लागा येला का? प्रतिष्ठित माणूस असं वाटतं. चांगलं वाटतं का माझं? कसं पाहिजे? तुम्ही असं चावडे बसलं पाहिजे छाती अशी फुगून. कसे असे हा. फाटा बिटायला बघ माझी जाते. फाटत नाही, अटॅक घेईन ही दमानं. छातीत लय ताकद आहे. सरपंच तसा हाय. हा. बर सरपंच हा घाला हात कुठं केशियात. कोणाच्या? आ, कुठं? माझ्या नाही तुमच्या राव. खिशात. माझं घेत काय 5,000 द्या राव. सांगा गेला का 5,000? ए, याला बिलाय काय सकाळ सकाळ आलाय तर 5,000 मला मागायला. ऐक हा? राजभाऊची त्या गंगवलीला आणायला जायचं राव सरपंच. त्याची बायको ती आणेल की मग आपलं काय तरा तिकडे मोकार बिल काय मी. नाही हा? नाही ते काय म्हणलं माहितीये का? हा नुसतं माझं नाव सांग सरपंच खटखट खटखट नोटा मोजून लगेच येतोय म्हणून आम्ही आलोय राव. लका मी वर्षात लका 5,000 कुठं द्यावून बघितलं नाही तर लका कडून तुम्ही आला इथं मागायचे पैसे मागायला. हा अंगठ्या राव घालताय लाका लाखाच्या. अंगठ्या, चेन. अंगठे जरा जायचे पाहिले ते आता ही 8 दिवसात तुम्हाला हे बी दिसणार नाही. त्या बायको सगळं काढून घेणार आहे. तुम्ही म्हणले की ते गावातल्या माणसाचं कसं राहतंय काय राहतंय ते माझी मला माहिती आहे सगळं. सरपंच लवकर पोथे येते. हा सरपंच असला बेकार पण द्या की राव, सोडून द्या की पैसे. हो मी सांगतोय माझ्या बाजू रुपया मिळणार नाही. द्या की सरपंच राव. नाही अजिबात नाही. की एखादं बकरी इकरा वाटलं तर बारामतीला लगा तुम्ही माझ्या बघ बकऱ्या वाला तिकडे बघायचं नाही अजिबात अजिबात बघायचं नाही तिकडे. 2 मिनिटं. हा? सरपंच ही नाही बेकार सरपंच मला आहे. माहिती आहे तुम्ही कुठच्या आवडीतच आहे म्हणून तर कुलूप लावले मी. ऐका की लगेच राव महागारी आणू ना संध्याकाळी. हा. लगेच तुमचं 5,000 देतो राव. 10,000 द्यायचा आहे सासरा राव त्याचा. आलंय असंच माघारी जावा तुम्हाला रुपया मिळणार नाही अजिबात मी सांगतो या. हा द्या की राव नाही मिळणार रुपया ना मार नाही तर पैसा अजिबात ए, तुम्हाला नाही नाही मिळणार नाही केस सगळं मिळणार ना तुम्हाला. हा ऐका की हा. त्या सरपंचाच्या हातातल्या काढून ए! चाय
माझ्या थरानंतर मलाच मारता रे. नाही नादी नाही उगाच तुला मी म्हणत होतो बरं का. मग आम्ही त्याच्या नादी नको जायला. सरपंचाच्या तुमच्यामुळे मी अंगठी वाढल्या माहिती आहे का? आमच्यामुळे अरे नासक्या तुझ्या मोदर आलोया. लका थोडी तर ठेवते वडायच्या. तुम्ही जर साथ दिली असती ना अंगठ्या ओढून आता लाखाचा खळगा गेला असता पट्ट्यानं म्या. माझ्या हातात एक अंगठी आली ती सरपंचाची अरे पट्टे पण ती ठोका टाकला ती मला काय सुचलं नाही मी तुझ्या माग पळ सुटलो. चांगल्या चोऱ्या करायला शिकवतोय तू बी आपलं. बर का आता काय करा माहिती आहे का आपली दोस्ती कटाप. आता मी चाललो माझ्या घरी. गटाप नाही आमचं अंग बिंग सोलून निघलं ना मग सांगेन तुला मग. नाही ते सरपंच फिरपंच आला तुमचं तुम्ही माझा मी. मला आता तुम्ही म्हटलं गेला का माझ्या बायकोला 1500 रुपये 1500 भेटल्यात. मी चाललो माझ्या बायकोकडे. तुमचं तुम्ही बघा बरं का. आमचे 100 दे किती होऊन आता त्या आधी 100 तर सरपंचाचा घे. मार वाचवा घापला गाप कापडं फाडू नको माझी. तरी मी तुला सांगतो ह्या नासक्याच्या नागून आधी लागायला. मला काय माहिती बेवडा असलाय म्हणून अरे बेवढं लय मोरच आहे ती. ती टकलं हाणल का रे आपल्याला. अहो, टकलं का आता साल ठेवणार नाही आपली तर. आता ह्या बेवड्यामुळे आपल्याला मार खावाच लागणार विषयच नाही. पोरं बिरं घेऊन आले तर आपलं काय खरं नाही का नाही. अवघड आहे विषय तर. आपल्याला पावच लागेल आता. अहो चालत राहणार ना आपली बघा तुम्ही. आपण हेच नाव सांगायचं. हा हेच नाव सांगायचं सुनेचं. अहो लय बारा अंग दुखतोय माझं तर. चला बघू आता गावात कसं वातावरण आहे. चल बाया उशीर झालाय ऑफिस मध्ये जायचंय. एक्सप्रेस कुठं 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 चालली या? गावात निघाली. बरं ऐक की मला लय महत्वाचं काम आहे अर्जंट मध्ये जायचंय. ते 1500 रुपये देऊन टाक मला जाऊ दे. कसलं 1500 रुपये? लका दाजीनं 1500 रुपये दिलेलं खात्यावर देऊन टाक माझं. कोण दाजी? कुठल्या दाजीने दिलेत? लका पैसे 1500 रुपये आहे ते बरं का. तू आता मला खोटं बोलू नको तुला सांगतोय मी आधी जा नाहीतर बघ धडकच गेली मी. कोणी दिलेत 1500 रुपये ती सांग आधी. तुझ्या खात्यावर पैसा आले तर तू का बस. अहो कसलं खात्यावर पैसे? अजून त्या मॅडम कडे जायचंय फॉर्म भरायचंय तवरच पैसे काय यायला लागलं का भीक लागल्यावर करायला लागलाय? कुठल्या मॅडम कडे तू चालली आता? चालले तंटमुक्त अध्यक्ष मॅडम कडे. अयो कशाला तिच्या नादी लागती? ती दिसतंय का पडेल एवढं मोठं कुलूप लावून ती बाई पळून गेली तिच्या नादी लागून. हे असल्या ह्याच्यामुळं पिऊन येतोय राजन तुम्ही म्हणून एक दिवशी मी बी जायला अशीच निघून. अबा काय बी कर पण त्या मॅडमच्या नादी लागू नका तुला सांगतोय. नाही तर ती एक दिवस मला घालवल पोलीस स्टेशनात तवा गप्प बसेल. करायलाच पाहिजे मॅडमने. मी बी सांगते मॅडमला असंच करा म्हणून. तू माझं पैसे दे जाऊन दे. पैसे अजून फॉर्म भरायचा एक कागद घेऊन चालली त्याला बी कमी आहे ती कागद अजून. अगं लगा रात्री माझ्या पैसे दाजी बसला होता माझा 90 मारत आणि तू काय म्हणते पैसे नाही तर. कोणचा दाजी? लगा तुझा भाऊ आहे. हो माझा भाऊ म्हणजे काय तुम्हाला त्याने पैसे दिले का? लगा तुझ्या खात्यावर पैसे सोडलेत बरं का चेष्टा करत नाही. अहो नाही अजून कागद भरायच्या ती मग काय परत आणायचं पैसे. ऐक त्यामध्ये चालू गेलं इशे सोडून दे. प्रेमाने बोलते 1500 रुपये दे की जायचंय मला. हो देते 1500 रुपये अजून महिनाभराने देते. तो बघ हा ते मॅडम कडे तर जाऊन येऊ द्या आधी ऑफिसात मला म्हणजे ही पिऊन येतात 1500 रुपये देते. अगं ऐकलं का मी आयुष्यपासून सांगतोय आजच्या जीव दिला पण पैसे दे. बरं द्या बाया द्या जीव द्या आता नाहीतच माझ्याकडे तर काय करू कुठनं देऊ आणून. लका बघ ऐक 1500 रुपये तुला मिळाले बरोबर. त्यातलं 750 माझं 750 तुझं आहे त्याला का माझ्या बापाने भावाने दिलेले पैसे होय. हो अहो ती मुख्यमंत्री योजना आहे वाटतं ती मॅडम सांगत होती त्याचा अजून यायचे पैसे. तू खोटं बोलते का? त्या गावात सगळ्याला पैसे काय जमा झाले ते. कुणी कुणाला जमा झालेत ना त्यांच्याकडून घेऊन या जा. तू देणार आहे का नाही? मला नाही जमा झाला अजून. मला अजून ऑफिसात जायचंय मग बघायचंय कवा होत्या जमा. आयुष्यपासून सांगतोय त्या सावकाराकडे पहिलं बघतो लगीन त्यानं जमावलं आणि आवडं सगळ्यात बदली पट्ट्याच्या. काय बेवडी ती बेवडीच पैसे मागते ती आणि परत मग पिऊन येते ती. सरपंच का पळत आलं का? मॅटर झाला काय सरपंच? राम राम पाटील. राम राम. सोन्या दिसला तुम्हाला? नाही दिसला का? काय तुम्हाला सांगायचं राव त्यांनी तारा लावली राव. सकाळी मी गेलो राहणार आपल्या कोकरांना खायला टाकायला. बर बायको सारखी शेजारी आपल्या गावात जातोय म्हणून तो म्हटले गावात जाऊ नका म्हणजे आपल्या निवांत आपला परपंच आहे बघा राहणार म्हणून मी गेलो तेव्हा माझं सोनी आणि ही तिघ चौघजण आली की आल्या म्हटली मला 5000 रुपये द्या. मग मी म्हटलं 5000 रुपये म्हटलं माझे पैसे नाही तर मी कुठले देऊ? कुठले आले गुरमीत बोलायला मला माझ्याकडे नाही तर कुठले देऊ म्हणलं तेव्हा तो तुम्हाला म्हटलं हात बघू
म्हणलं हात बघू माझी तर तुम्हाला अंगठ्या वाढायला सुरुवात. 5,000 कशासाठी? ते ह्याची बायको आणायला पेथड्याची. मग बायको आणायला काय 5,000 लागतात काय? आता काय ते आली मागाय मला काय दावा बर मी राहायचं दिलं हा म्हणून तर परत अंगठ्या आले वाढाय हाताची. अहो, तुम्ही बी राव सरपंच कशाला अंगठ्यान ते सोनं चांदी घालून फिरत असता राव गावात? आता पाटील तुम्हाला माहित आहे का नाही मी पहिल्यापासून मला नाद आहे सोन्याच्या अंगठ्याचा पण त्यांना माहित आहे म्हणलं त्यांनी तसं कसं करायचं मला सांगा बरं. पण या इथपर्यंत मजल राव का अंगठ्या वर पडायला लागले म्हणलं हे काय खरं आहे का? ती तुम्हाला त्यांना काय ते शेषधारा शिकवावं लागलं मला सांगतो ना. आता मी घरात घुसू त्यांना मारेल. तुम्ही काय कायदा हातात घेऊ नका हा. आपण करू काय करायचं ते पण तुम्ही पण जरा थोडं हे कमी करा घालायचं. हा पण ती करायला कमी पण ती तुमचं नियोजन तुम्ही काय करायचं ते करा. माझ्या तर तावडत गावले ना परत माझं नाव तुम्ही वरणार ना अजिबात. नाही करू आपण नियोजन. हा आणि तुम्ही पण त्या पोरांच्या जास्त नादी लागत जाऊ नका. नाही लागत त्यांच्या नादी त्यांचा विषय सोडून देणार आहे मी त्यांच्या ते मार्गाने माझ्या मार्गाने. तुम्ही डोक्या बसवता त्यांना आणि काय हा चालतंय असून द्या ती गाठ पडलं त्यांना सांगा मी तर त्यांना होडागणार आहे त्यांना मी. बरं चालतं. चल जाऊ का मग. हो हो सकाळपासून नवऱ्याने वैताग दिला. चल आता मॅडम तरी गावते त्या का ऑफिसात बघते. ए राणे नवरा कुठे आहे तुझा? सरपंच नीट बोला जरा. नीट बोला म्हणजे मग कमी आवाजात बोला. तुझा नवरा दुपारी घरी आलता ध्यानात राहून दे. मग काय? घरी आलता ती राहायची बायको राजी जाण्यासाठी मला पैसे मागा आलता. हा मग ही कसली पद्धत असली? दिला का पैसे तुम्ही? पैसे दिले नाही ते अंगठ्या माझ्या चोराच्या हातातला घेऊन. आणि आमच्या चोरस काय तुम्ही झोपला होता काय? ते नवऱ्याला तर की तुझ्या काय मी विचारलं तुम्हाला काय विचारता आलं नाही तिथं? तुझा नवरा का माझा नवरा ओळखती तू? नाही पण तुम्ही नीट बोला. नीट बोला म्हणजे नीट बोला जरा बाया माणसाची बोलताय गावातले. माझं बोलणं तसं आहे ध्यानात राहू दे. माहितीये हा. मला. नीट बोला. ते काय माझ्या नवऱ्याला काय आम्ही लावलं नव्हतं अंगठ्या चोरायला. तुझा नवरा आलता म्हणून मी तुला बोलतोय. दुसऱ्या बांधला काय बोला मला कळत नाही होय. त्याला बोला की मग मी जाऊन. दे ना तू मी घरात घालून त्याला मारेल गावल तिथं. तुझं काम नवरा सांगा तुम्ही तसं काय केलं म्हणाव. त्याला तुम्ही घरात घालून हाना बरं हात लावा बरं मग बघतीच मी कसा आहे ते एकाकडे गावात. धावतोच तुला कसं आहे ती. हा सरपंच हातच लावून दावा नवऱ्याला मग मी माझा नवरा बघतो काय मी ते. झाल्यावर तुला कळेल. हा आईचं म्हणतो तिकडं माझं डाग एवढं त्याची बायको गुरागती. अयो त्याच्यापेक्षा मूर्छी निघाली पण त्याला घरात घुसूनच मारणार वाघाला सुट्टीत देत नाही. किती वेळ झालं ती राणी ती म्हणली फॉर्म भरायचा आहे. काय खरं नाही आपलं परदेशी फॉर्म भरला म्हणजे तेवढं तिला मिळून जातील 1,500 रुपये. मॅडम इथं काय मोबाईल चालत बसलाय तुम्ही? अहो काय नाही पाटील ती सोन्याची बायको राणी नाही वे ती यायची होती तिचा फॉर्म भरायचा आहे. अहो त्याच्या बायकोचं त्या सोडून त्या सोन्याने किती मोठा कांड केलाय गावात माहिती आहे का तुम्हाला? काय केलंय आता सोन्याने? अहो काय त्या सरपंचाच्या घरी गेली वाटतं. कुठं रानात फार्म हाऊसवर गेलते का कुठं गेलते काय मला माहित नाही. त्याला 5,000 रुपये मागितलं आणि पैसे द्या ना म्हणून पाक त्याच्या अंगावर झडप मारून पाक अंगठ्यावर पडून काढायचा प्लॅन चालला होता यांचा. आता काय करायचं? त्या माणसाचा हात सुजला अंगठ्या निघाना म्हणून ते झडप मारली होती एवढी जोरास. लयच अवघड झाले. राणी बी सकाळी म्हणत होती बोकाड सोडून घेऊन चालला होता नवरा तिचा. काय अवघड आहे बाबा यांचं. काल कोंबड्या निघून इकले त्याने 10 रुपयाला. 10 साठी काय बी करतात ओ पाटील. सोन्याने ना? हो सोन्याने. अवघड आहे बाबा. आता काहीतरी केलं पाहिजे बरं का. तो माणूस तर इतका वैतागलाय सरपंच की मला काय नाही घरातच घुसून मारणार एकेकाला. लयच अवघड झालं मग का? हा काहीतरी करायला लागलं आपल्याला. अहो ती बिचारी मला म्हणत होती मॅडम माझ्या नवऱ्याला काहीतरी समजून सांगा ओ लयच दारूसाठी येड्यावणी करतात. नाही नशीब तो राजा नव्हता. अहो ती गेलाय ते बायकोला आणायला. नाही तर अजून मोठा कांड झाला असता. मग तर मला वाटत नाही सरपंचाच्या हातात अंगठ्या राहिल्या असत्या म्हणून. पण ते सरपंच लय पेटला असेल आता. आता काय सांगायचंय ते मला म्हणला मी घरातच घुसून मारणार एकेकाला. मी त्याला म्हणलं बाबा हातात काय कायदा घेऊ नको आपण करू काय करायचं ते. आधीच तर ती पडल्या सरपंच आहे अर्ध टकुऱ्याचा. ती लय ज्ञान गेलेलं आहे. ती एकाला जीवच मारल. अवघडच झालंय सुन्याचं. तो माणूस आहे ना ती इतका हॅम्बरिंग झालाय की 100% कायदा हातात घेणार तो. नाही असं नाही झालं पाहिजे. नाही आपण जाऊ आणि त्या माणसाकडे जाऊन त्याला थोडं समजून सांगू बाबा तू काय करू नको काय करायचं ते आपण करू. पण पाटील सांगा की एवढी तरणी पोर राहते ह्यांनी कामधंदा करावा बायका नीट सांभाळाव्या त्या काय दारूसाठी उगा सरपंचाच्या. ती आधीच तर माणूस कसला आहे आणि त्यालाच आगीच्या झाडालाच गेला वय हात लावा. कळानच काय करावं. दारू पिली की नसते हैराणच होत्यात काय करून काय नाही. हा राजा नाही ना अजून कोण तिसरं त्यांना जोडीला घावली. 2-3 जण होते बाबा. अवघड आहे. जाऊ द्या ती पडल्या सरपंच हा येडा उग काहीतरी उद्योग करून बसल. त्या बिचाऱ्या सोन्याचा जात्याला हातपाय मोकळ्यात. चला आपलं
नाही थांबू काहीतरी त्याला. करून त्याला थांबू नाही. सरपंचाला नाही तर होईल काहीतरी कुठाना. चला 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 पाटील का पाटील सकाळी कुठे गेलता? सकाळी कुठं तेव्हा सकाळी घरीच होतो मी. होय का? हा सोन्याबरोबर कोण कोण होतं? हा ती काट्यावर बसल्यावर होतो की. सरपंचाच्या रानात गेलतो आम्ही. बरं कशासाठी गेलता? ती सुने आम्हाला म्हणलं बे सांगतो 100 रुपये देतो देतो, चला. हो नाही आता काय नाही बसल्या सरशी म्हटलं चला मग. का चोऱ्या करायला गेलता? अयो, चोऱ्या नाही मग पाटील आम्ही चोऱ्या बिऱ्या काय तसलं करत होय नाही. का? कोण म्हणलं तुम्हाला? आणि बिळीसाठी काय त्या सरपंच लुटायचा होता काय आता? हो मॅडम कुणी लुटलंय सरपंचाला काय पण नका त्याचे म्हणू. बोट सोलाटलेत की अंगठ्या वडू अरे तुम्हाला लाजा वाटाय पाहिजेत का? कुशाला का त्या सरपंचाच्या फार्म हाऊस वर जाऊन त्याला धरून का कुशाला अंगठ्या काढताय त्याच्या? हो हा? सरपंच अंगठे नव्हतो काढ तसंच म्हणचाल. त्या दोघांची भांडणे लागलेली आम्ही धरत होतो का नाही काय? अरे तुम्ही दोघांनी धरलं आणि त्याने अंगठ्या काढल्या त्याच्या. तू काय लागला सांगायला? आम्हाला काय माहिती ती सुनी हा? भांडणात का अंगठ्या काढते का भांडणे खेळतात आम्ही फक्त धरलेले. होय का? सुनेने अरे हात त्यो बसणार आहे. ऐक ना सरपंच आहे ना सगळ्या गावात हुडकतोय दोघांना. हा दोघा तिघाला तुम्हाला तुमच्या तांगड्या मोडल्याशिवाय तो राहणार नाही. आमचा काय संबंध नाही बाबा. आमचा संबंध नाही. कसा नाही? आम्ही फक्त संघ होतो आमचं काय नाही. तिघ जण लागा त्याला धरताय आणि वरबडताय त्याच्या हातातल्या बोटातल्या अंगठ्या बिंगट्या आणि तुम्ही लागला का ती सांगायला? अंगठ्या वड्याचा विषयच नाही बरं, असू दे ठीक आहे. हाताला फक्त सुनेने हात लावले. पाटील हा. मला वाटलं ती दारुडीची इडी आहे ती ही नाही 10 रुपयात त्यांच्या संग येड्यावानी करते ती या. आयला बघ हे असलं बघ एवढ्या संघ बरं, चला. होती ना आपली. आपल्याला चौकात जायचंय तिथं काय असेल ते नाही वाडा करू. चला सरपंचाने मला मारलं मला. हा एकट्याला बघून सरपंचाने मारलं. तिकडं गंगे आले नाही. इकडे सरपंच मारतोय तिकडं गाव साथ द्यायला बायको न्यायला येईनात. काय करू मी आता? हा अख्ख्या गावालाच पेटवून देतो का नाही बघा मी बी. ए, हा अरे तू बायकोला नाही गेलता कधी आलाय? गेलतो की राव पाटील बायकोला आलाय. मग? सासऱ्याने मारलं सासूने मारलं बर. बायकोने बी मारलं राव मला. हा? आणि आले बी नाही आणि गावात आलो. गावात आलं राव मला सरपंचाने मारलं बघा किंवा का अगाची जागा सुजूस तर. हा? मी बी नाही सरपंचाचा मुतूस तर मारलं तर तिथनं पुढं मुताच बंद करतो त्याच. काय बोलतोय लगा आम्हालाच कळा ना. सरपंच सांगतोय की मला त्या पोरांनी येऊन मारण्याचा प्रयत्न केला अंगठ्या काढण्याचा प्रयत्न केला. हा बघा पाटील सुनेने माझं ऐका मी गावात नव्हतो. मी गंगेला आणाय गेलो होतो. मला ह्यातलं काहीच माहित नाही. हा त्यांनी चोरी केली का काय केली ती. बर का हा राजा हे तुझे 2 मित्र आहेत ते. आपले जात जीवाची. हा, मग ह्यांना विचार काय केलंय त्यांनी ते. काय केलं रे सकाळ धरणं. अय राजा भाऊ आम्ही बाबा ते सुन्या संग गेलतो. ती सुन्याला तुझी बायको आणायची म्हणून पैसे आणाय गेलतो सरपंचाकडे. आम्ही काय हाणलं बिनलं नाही पाटील त्या सरपंचाला. आमचा काय संबंध नाही का नाही रे गाण्या. हो. आणि तुला सरपंचाने कसं काय पडावला? ते बाबा ते पोलीस आणि ते मग काय केस ते तेव्हा? तुमची तुम्ही बघा. हे चला आपलं आपलं. आम्ही जातो बघा तिकडे. पाटील मी सरपंचाला सुट्टी देणार नाही. एक तर मी तरी मारीन नाही तर त्याच्यावर केस तरी टाकीन. हा कायद्याने बघीन काय ती मला मारलंय राव. ऐक ना राजा हा कसं असतं की त्यांचं बी काय चुकी नाही त्याच्यात. हो का आलं सरपंच. सरपंच ह्याला का बिचारायला मारलं तुम्ही? ही सकाळी धरणं होता का गावात तरी? ह्याचं नाव सांगून पैसे नाही देत ह्यांनी. अहो होय की नाव सांगितलं ह्याचं बरोबर आहे. तुम्ही पैसे दिले का? पैसे त्यांनी सांगितलं नाव सांगून पैसे घेतले नाही ना. अहो ह्यांनी सांगितलं असं कशावरून? कशा मग त्यांनी नाव कसं काय घेतलं ह्याचं? अहो ह्याला मारायचं नव्हतं पाहिजे तुम्ही. हा? बायको आणायची म्हणून पैसे नेते त्या. खाली पाडू पाडू मारलंय राव गरीबाला. अहो, गरजच नव्हती मारायची ह्याला. हा अहो सरपंच ही सकाळपासूनच गंगीला आणायला गेला होता. ही नव्हताच तर ही कसं पैसे मागायला लावल त्यांना? आपल्याला माहिती आहे कुठं गंगीला आणायला गेला कुठे तुम्ही थोडा गेला. विचार करायला पाहिजे होता ना मारताना. मी सुट्टी देणार नाही. उगा दुसऱ्याचा राग बिचाऱ्यावर काढला. तसलं सुट्टीचं बिट्टीचं मला सांगू नको. काय बोलत जोडदारानं इकडे आधी पहिलं काय ते पाठी मिठाला इथं आल्यावर. राव जसं केस गेलं तशी तुमची बुद्धी बी निघून गेली राव. हा तुमच्या डोक्यात काही राहिलं नाही. जरा विचार करून तरी भांडण करत जावा. मी हाय म्हणून तुम्ही वाचलाय. माझ्या जागेवर दुसरा कोण असता तर तुम्हाला भोक असला असतं. लय पुढची भाषा नका वापरू. बॉक्सचं सांगू नको. आपल्याला मिटवायचंय कसं तरी. तू अजून पेटवायचं लागला का? मग तुम्ही सांगा
हा मी गप्प बसतो. हो का? हो का पाटील? हो का? ही दोघ जण अख्खं गाव पिटून फिरती नवरा बायको. कशाला ते सरपंचाच्या नादी लागायचं? वाटाणा आधी लागलो होतो तो बोयो थोडी पदर तो गावाची आई काय झालंय? काय एवढं घाबरते? कोण काय करते? सरपंच लाकूड खाली टाका बरं का मला प्या वाटतंय. पाटील हो का आला घडी ए हो की तुझा जोडीदार बघ काय केलं इथं त्याला विचार की तू काय झालं राजा भाऊ? लगा सुन्या गावात टिकतो नाही त्यावर सरपंचाने मला ह्यो खेळ लाकडाने आणलाय. सरपंच काय गरज होती हाणायची? हा तुझ्यामुळं मार खाल्लाय त्याने. काय गरज होती म्हणजे? काय उलट त्यांना आम्हाला हाणलंय माहितीये का? होय हो पाटील ही खोटे बोलते ते माझं राहणार नसते आली तुम्ही आणलं का आणत करू माझी मला सांगा बरं कशाला गेलता त्यांच्या रानात? राव तुम्ही सांगा गावचं सरपंच आहे का नाही ते? मला गरज पडली होती 500 रुपयाची मग मागाय गेलो होतो राव मी. हा होय मग हातातल्या अंगठ्या काढायला कुठं आहे काय त्या अंगठ्या हाय ते राव निघते नाही का तरी? 500 रुपये का 5000 मागितलं? हा हो मॅडम बरोबर आहे राव. 5000 माईल पण राजभाऊसाठी मागितलं सासरवडीला जायचं होतं त्याच्या. अरे थोडं लाजच झाला का? काय करताय तुम्हाला कळतं का? हा काय केलं पण सरपंच हाणणं बरोबर आहे का राजा भाऊला राव? नाही तुम्ही अंगठ्या वरते ते बरोबर आहे हा आणि मी हांजली होतोय होय. काय राव नाही तू नवऱ्याला सांभाळ की जरा तुझ्या. हा अहो ते सकाळी दुपारी पण तिथं जाता आल्यात रस्त्यात तर मला भाऊ बोलल्यात की तुझ्या नवऱ्याने चोरी केली. कशाला जाताय चोऱ्या करायला त्यांच्या अंगठ्या वाढायला? अगं पण माझ्या विश्वासावर सरपंचावर विश्वास आहे जास्त काहीच केलं नाही सरपंचाला मी. हा. विश्वास तुमच्यावर ठेवायचा ह्यांच्यावर ठेवायचा का राजा भाऊवर ठेवायचा? वहिनी बघा समोर समोर आहे आता सगळे हा हा बघा नवऱ्याचे करतो तुम्ही तुमच्या केलं काय चोरी त्यांची? हा? काय संबंध आहे सरपंच? जर आमच्या वाटा गेला ना आयुष्यपत सांगतो राजा भाऊ केस टाकू ह्याच्यावर सरपंचावर. हा. केस टाक माझ्या केस तुला चपाटे तुला हो म्हणाला येईल. हा. मॅडम सुन्या हा, तिकडे तिथे येऊ इथं उभा राहा. काय झाले? नेट जरा नेट पडतील. हो का? मी सांगतो माझा मित्र आहे माझ्यासाठी मागितलं पैसे सरपंच नाही किंवा होय म्हणायचं होतं मारायचं कशाला? मला काय कोणाला म्हणायचं मारायचं कशाला? सुन्याला. होय का? लगा बिना अब्रुजा माझ्या तुटून पडली मी का बसणार आहे वय तिघं तुटून पडला त्या माणसाच्या अंगावर. मी काय म्हणतो इथं देऊ फेगून आहे का मोठा घालतो सरपंचाच्या टकुऱ्यात? हो. जीव आहे का आपला दगड डोक्यात घालणे एवढा? मग काय करतो राजा भाऊला आणायचं? होय का? अजून की शुद्धीवर नाही, शांत उभा राहावा. राजा भाऊ जर आपला जरा नीट वागा. पाटील हन्ना का राव हा? आहे का कशी हत्ती दिला का आपल्या? तुम्हाला मिटवायचं का नाही का मी गाव पेटू? हा तुम्ही माझी ताकद बघितलं नाही. मी राजा आहे राजा अख्ख्या गावाचा वाजवीन बाजी आहे. होय हा. हे काय ते तुम्ही निर्णय घ्या ते काय ते आपलं पद्धती सुन्या तुम्हाला मिटवायचंय का आज जाऊन बसायचं? सुन्या ऐक माझं ह्यांच्याकडे मी बघतो. चल मी आयडिया आम्ही चालू राजा भाऊ. त्यांच्याकडे मी बघतो. काय ते पाटलं बसं खरं खरं बोलायचं मी बघतो. पाटील काय सगळ्यांच्या घरात सांगा बरं आता. काय नाही ह्यांना आहे ना ह्यांना सगळं देऊ आपण पोलीस चौकीत नेऊ. चालतंय. त्याशिवाय ह्यांना बी कळणार नाही. चला 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 वहिनी. रोज काय पण रोज काय पण रोज काय पण